आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काही आवाहनं केली आहेत आणि त्यातीलच एक आवाहन आहे ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचं. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालंय. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम झालाय. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी प्रति बॅरल $69.1 असलेलं कच्चं तेल मे महिन्यापर्यंत तब्बल $104.68 पर्यंत पोहोचले आणि या सगळ्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल त्यासोबतच गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर जपून करण्याचं आवाहन देशवासियांना केलंय. त्यामुळे हे संकट किती मोठं आहे याची धास्ती देशभरातील नागरिकांना लागल्याचं पाहायला मिळतं. त्यात आता त्यामागची कारणं स्वतः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सुद्धा सांगितलेली आहेत. हरदीप सिंग पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल, गॅस आणि एलपीजीच्या किमती सतत वाढत आहेत. त्या गगनाला भिडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये सातत्यानं वाढ होते. भारतातील सरकारी तेल कंपन्या सध्या महागड्या दरानं कच्चं तेल खरेदी करतायत. मात्र सर्वसामान्यांना याची महागाईची झळ बसू नये म्हणून पेट्रोल, डिझेल आणि गॅस जुन्याच दरामध्ये विकला जातोय. त्यामुळे तेल कंपन्यांना दररोज जवळपास 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. चालू तिमाहीमध्ये कंपन्यांचा एकूण तोटा हा तब्बल 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर ₹18 एवढा तोटा होतोय आणि त्यामुळे जर सरकारने पेट्रोलची किंमत ₹18 प्रति लिटर एवढी वाढवली तर बीपीसीएल आणि एचपीसीएल सारख्या कंपन्यांचा तोटा शून्यावर येऊ शकतो. तर सध्या डिझेलवर प्रति लिटर ₹25 एवढा तोटा होतोय. डिझेलची किंमत जर ₹25 प्रति लिटर एवढी वाढवली तर बीपीसीएल आणि एचपीसीएल सारख्या कंपन्यांचा तोटा शून्यावर येऊ शकतो. सरकारने यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये ₹10ची कपात केली होती. मात्र तरीही या कंपन्यांचा तोटा कमी झाला नसल्याचं चित्र आहे आणि या कपातीमुळे केंद्र सरकारला सुद्धा दरमहा 14,000 कोटी रुपयांचा महसुली फटका बसतोय असं स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. अनेक अर्थतज्ञांच्या मते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन कमी करण्याचं आवाहन केल्याचं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे. जेणेकरून पेट्रोल डिझेलचा वापर कमी झाल्यानं महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये काही प्रमाणामध्ये कपात होईल आणि यामुळे भारताची चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजे देशाचा अधिक पैसा परदेशात जाण्यापासून देशाचा अधिक पैसा जो आहे तो परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकासासाठी वापरला जाऊ शकतो.